नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 11 असे अन्नपदार्थ जे डायबेटिक पेशंट्सनी म्हणजेच मधुमेहींनी रेग्युलरली आपल्या डाएटमध्ये घ्यावं, नियमितपणे त्यांचं सेवन करावं. हे 11 पदार्थ असे आहेत ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स हा खूप जास्त हाय नाहीये. म्हणजेच काय, हे 11 पदार्थ तुमची रक्तातली साखर जी आहे ती एकदम वाढवत नाहीत. हे सर्वच 11 अन्नपदार्थ अगदी सोपे आहेत आपल्या रेग्युलर डाएटमध्ये घेणं. ते कसे घ्यायचे, कुठल्या वेळेला तुम्ही घेऊ शकता याबद्दलही मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. येऊयात पहिल्या पदार्थाकडे. ते आहेत स्प्राउट्स म्हणजेच मोड आलेली कडधान्य. येस, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मोड आलेले कडधान्य भरपूर न्यूट्रिशियस असतात. याच्यामध्ये फायबर असतं, कार्ब्स असतात, थोडंफार प्रोटीन असतं, व्हिटॅमिन B12 असतं, आयर्न असतं. हे सर्व पोषक तत्व याच्यामध्ये असतात. फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे हे जे मोड आलेले कडधान्य आहेत ते आपली रक्तातली साखर एवढी पटकन वाढवत नाहीत. बरेच जण मी बघते मोड आलेले कडधान्य हे कच्चे खातात. असं केल्याने आपलं पाचन बिघडू शकतं. म्हणून मोड आलेले कडधान्य हे नेहमी शिजवून खावेत. डायबेटिक पेशंट्स मोड आलेले कडधान्य कशा प्रकारे खाऊ शकतात, याची तुम्ही उसळ बनवून खाऊ शकता किंवा मोड आलेले कडधान्यांचं चाट वगैरे बनवून, चना चाट वगैरे जो पदार्थ असतो तसं बनवून खाऊ शकता किंवा काही थालीपीठ वगैरे बनवून तुम्ही खाऊ शकता. चिला, जसं मुगाचं थालीपीठ असतं किंवा बेसनाचं थालीपीठ असतं, अशा प्रकारे तुम्ही त्याचं थालीपीठ बनवून खाऊ शकता. तुम्ही मोड आलेले कडधान्य हे सकाळी नाश्त्यामध्ये घेऊ शकता किंवा संध्याकाळी इव्हनिंग स्नॅकमध्ये 2 जेवणांच्या मध्ये, जी संध्याकाळी 5:30-6 ला भूक लागते त्यावेळेस तुम्ही हे मोड आलेले कडधान्य खाऊ शकता. पुढील पदार्थ आहे तेलबिया. याच्यामध्ये येतात फ्लॅक्स सीड्स म्हणजे जवस, सेसमी सीड्स म्हणजेच पांढरे तीळ आणि पंपकिन सीड्स म्हणजेच भोपळ्याच्या बिया. तिन्ही तेलबियांमध्ये फ्लॅक्स सीड्स, सेसमी सीड्स, पंपकिन सीड्स म्हणजेच जवस, तीळ आणि भोपळ्याची बिया याच्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि फॅट्स असतात. त्यामुळे हे तिन्ही आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती खूप पटकन वाढवत नाहीत. आता हे इन्क्लूड कसं करायचं डाएटमध्ये? मी मोस्टली माझ्या पेशंट्सना यांना एखाद्या बडीशेप प्रमाणे किंवा मुखवास प्रमाणे वापरायला सांगते. ते कसं, हे तिन्ही पदार्थ, हे तिन्ही ज्या तेलबिया आहेत त्या सम प्रमाणात घेऊन त्यांना वेगवेगळं भाजून त्यांचं तुम्ही एक मिक्सचर बनवून बॉटलमध्ये ठेवू शकता. जेवण झाल्यानंतर तुम्ही हे 1 स्पून खाऊ शकता, दुपारी जेवणानंतर आणि रात्रीच्या जेवणानंतर. आणि हे अगदी छान टेस्टी लागतं, अगदी बडीशेप खाल्ल्याप्रमाणे. हे जे बनवलेलं सीड मिक्सचर आहे ते तुम्ही सकाळी उठल्यावरती उपाशी पोटीही खाऊ शकता. तसंच तुम्ही जवसाची किंवा तिळाची चटणीही बनवून खाऊ शकता किंवा खूप जणांना याची पावडर बनवून सॅलड्स वरती वगैरे ऍड करायला आवडतं. सो अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ह्या तेलबिया तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्याची गरज आहे की जवस, तीळ, भोपळ्याच्या बिया या सर्वांमध्ये कॅलरीज पण खूप जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे याचा अतिरेक करू नये, अति प्रमाणात याचं सेवन करू नये. एक 10 ते 15 ग्रॅम एवढं दिवसभरामध्ये पुरेसं राहील. पुढचा पदार्थ आहे बेरीज म्हणजे बेरी ह्या कॅटेगरीतली फळं. आता बेरी या कॅटेगरीमध्ये कुठले कुठले फ्रुट्स येतात? इंडियामध्ये मिळणार म्हटलं तर जांभूळ, ज्याला जामून म्हणतात, किंवा स्ट्रॉबेरीज मिळतात आपल्याकडे. हे दोन्ही टाईपचे जे बेरीज आहेत त्या डायबेटिक पेशंट्सनी नक्की आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड कराव्या. नाही, मी म्हणत नाहीये की फक्त हे खाल्ल्याने तुमची रक्तातली साखर कमी होईल. बट जेव्हा डायबेटिक पेशंट्सना काहीतरी गोड खाण्याची क्रेविंग होते किंवा फळ खावंसं वाटतं त्यावेळेस त्यांनी स्ट्रॉबेरीज किंवा या जांभळांना प्रेफरन्स द्यावा. हे जे बेरी कॅटेगरीमधले फ्रुट्स आहेत यांच्यामध्ये मोस्टली असतं व्हिटॅमिन C. यांच्यामध्ये कॅलरीज ही कमी असतात आणि वॉटर कॉन्टेंट म्हणजे पाण्याचं प्रमाण हे जास्त असतं. सो डायबेटिक पेशंट्सनी जेव्हा त्यांना स्वीट क्रेविंग होईल, गोड खाण्याची इच्छा होईल, त्यावेळेस हे फ्रुट्स, हे जे जांभूळ किंवा स्ट्रॉबेरीज आहेत ते डाएटमध्ये घ्यावेत. आता कुठल्या वेळेला घ्यावेत? फ्रुट्स किंवा जी फळं आहेत डायबेटिक पेशंट्सनी नेहमी 2 जेवणाच्या मध्ये घ्यावी. म्हणजे एक सकाळी 11-11:30च्या आसपास म्हणजे नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मध्ये, किंवा संध्याकाळी 5:30-6च्या आसपास ज्यावेळेस दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवण ह्या दोन्हीच्या मध्ये. कधीही डायबेटिक पेशंट्सनी फ्रुट्स हे जेवणासोबत घेऊ नये, 2 जेवणांच्या मध्ये घ्यावे. आणि 150 ग्रॅम एवढं तुम्ही हे बेरीज घेऊ शकता. पुढील पदार्थ आहे व्हेजिटेबल्स. येस, भाज्या आणि स्पेशली पालेभाज्या. आपल्या सर्वांना माहितीये की पालेभाज्यांमध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, विटॅमिन्स असतात, मिनरल्स असतात. कॅलरीमध्ये त्या कमी असतात आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. आपण बघतो इव्हन मोठी माणसं पण भाज्या खाण्याचा कंटाळा करतात. भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर, वॉटर कॉन्टेंट असल्यामुळे आपली ब्लड शुगर जी आहे ती खूप पटकन वाढत नाही आणि कॅलरीज ही कमी असतात भाज्यांमध्ये. पोळी, भाकरी याच्यासोबत आपण भाजी नेहमी खातो, पण भाज्या आपण सॅलेड फॉर्ममध्ये म्हणजे कोशिंबीरच्या स्वरूपातही इन्क्लूड कराव्यात. मधुमेहींनी आपल्या डाएटमध्ये नियमितपणे इन्क्लूड करावे असे पुढचे पदार्थ आहेत सुका मेवा. याच्यामध्ये येतात आल्मंड्स अँड वॉलनट्स म्हणजेच बदाम आणि अक्रोड.
बदाम आणि अक्रोड या दोन्हीमध्येही ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणामध्ये असतात. ह्याला गुड फॅट्स म्हणतात. हे आपल्या शरीरासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. दोन्हीमध्येही फायबर असतं आणि प्रोटीनही थोड्याफार प्रमाणात असतं. जे बदाम आहेत त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई हे मुबलक प्रमाणामध्ये असतं आणि फायबर, प्रोटीन, फॅट्स हे तिन्ही असल्यामुळे रक्तातील साखर हे खूप पटकन वाढवत नाही. त्यामुळे डायबेटिक पेशंट्सनी बदाम आणि अक्रोड, आल्मंड्स अँड वॉलनट्स हे नेहमी आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करावे. ते कसे आणि कधी इन्क्लूड करायचे? तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे, आवडीप्रमाणे हे बदाम आणि अक्रोड सकाळी उपाशी पोटी खाऊ शकता किंवा संध्याकाळी स्नॅक्समध्ये मधल्या वेळेत जेव्हा भूक लागते त्यावेळेस खाऊ शकता. बदाम, अक्रोड खाताना एक गोष्ट लक्षात ठेवावी की या दोन्ही पदार्थांमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात आणि हे टेस्टी पण असतात. त्यामुळे एकदम खूप पटकन खाल्ले जाऊ शकतात. जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे जास्त कॅलरीजचं सेवन होईल आणि वजन वाढण्याचे चान्सेस असू शकतात. त्यामुळे हे आल्मंड्स आणि वॉलनट्स म्हणजेच बदाम आणि अक्रोड जे आहेत तेही प्रमाणात खावेत. पुढील पदार्थ आहे हंकर्ड किंवा ग्रीक योगर्ट. आता हंकर्ड, ग्रीक योगर्ट काही वेगळा पदार्थ नाहीये, फक्त पाणी काढलेलं दही. ज्याच्यामधलं असं दही ज्याच्यामधलं पाणी पूर्ण काढलेलं आहे आणि जे घट्ट आहे याला म्हणतात हंकर्ड. हे जे हंकर्ड आहे याच्यामध्ये थोडंफार कार्बोहायड्रेट्स असतात, प्रोटीन असतं आणि फॅट्स असतात. त्यामुळे हे खूप पटकन आपल्या रक्तातील साखर वाढवत नाही. प्लस हे प्रोबायोटिक असतं. आता प्रोबायोटिक म्हणजे काय? असा पदार्थ जो आपलं अन्नपचन किंवा आपली पाचन शक्ती वाढवतो. आणि हे हंकर्ड तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये घेणं ॲडवाइजेबल असतं. तुम्ही याला कोशिंबीर वगैरे बनवण्यामध्ये यूज करू शकता. मधुमेहींनी डाएटमध्ये नेहमी घ्यावा असा पुढचा पदार्थ आहे एग्स, अंडी. अंडी हा प्रोटीनचा एक खूप चांगला सोर्स आहे आणि खूप इझिली रेडिली अवेलेबल सोर्स आहे. अगदी सहज आपल्याला अंडी उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही जर एक नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्की अंडी तुमच्या डाएटमध्ये, ब्रेकफास्टमध्ये असायलाच हवीत. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की एग योकमध्ये जे कोलेस्ट्रॉल असतं म्हणजे जे अंड्याचा पिवळा बलक असतो त्याच्यामध्ये जे कोलेस्ट्रॉल आहे त्याच्यामुळे आपलं ब्लड कोलेस्ट्रॉल वाढेल, म्हणजेच जे आपल्या हृदयासाठी घातक असतं असं कोलेस्ट्रॉल वाढेल, असं बऱ्याच जणांचा गैरसमज आहे. वेल, अशा अगणित स्टडीज झालेल्या आहेत ज्या असं सांगतात की जे कोलेस्ट्रॉल आपण खातो, अंड्यामधून खातो किंवा जे डायटरी कोलेस्ट्रॉल आपण खातो त्याचा खूप खूप कमी इम्पॅक्ट आपल्या ब्लड कोलेस्ट्रॉलवरती होतो. ब्लड कोलेस्ट्रॉलवरती जर कुठल्या गोष्टी इम्पॅक्ट करत असतील तर तो आपला ओव्हरऑल डाएट आहे, आपल्या ओव्हरऑल कॅलरीज आहेत आणि आपली ओव्हरऑल ऍक्टिव्हिटी लेवल आहे. आपण किती हालचाल करत आहोत, किती व्यायाम करत आहोत याच्यावरती ते ब्लड कोलेस्ट्रॉल डिपेंड असतं, ना की तुम्ही खाल्लेल्या एग योकवरती. सो तुम्ही प्रमाणामध्ये हे नक्कीच अंडी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करू शकता. एक खूप चांगला ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे. अगदी पटकन होता. तुम्ही ऑमलेट बनवू शकता, बॉइल्ड एग घेऊ शकता किंवा एग सॅलेड बनवून घेऊ शकता. आजकाल उन्हाळा आहे तर इव्हनिंग स्नॅकमध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही हे एग सॅलेड बनवून घेऊ शकता. तुम्हाला ज्या फॉर्म मध्ये खायचे त्या फॉर्म मध्ये घ्या, बट आय वुड सजेस्ट जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर नक्की अंडी तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करा. लास्ट फूड आयटम आहे सोया चंक्स, म्हणजे सोया वडी ज्याला आपण म्हणतो. येस, सोया चंक्स मध्ये 50% पेक्षा जास्त प्रोटीन असतं. जर 100 ग्रॅम आपण सोया चंक्स घेतले तर त्याच्यामध्ये 52 ग्रॅम तर प्रोटीनच असतं. फायबर असतं त्याच्यामध्ये 13 ग्रॅम आणि कार्बोहायड्रेट्स पण असतात. सोया चंक्स हा व्हेजिटेरियन्ससाठी खूप चांगला सोर्स आहे प्रोटीनचा, एक कम्प्लीट प्रोटीन सोर्स आहे. फायबर आणि प्रोटीन असल्यामुळे सोया चंक्स रक्तातील साखर तेवढी पटकन वाढवत नाहीत. त्यामुळे डायबेटिक पेशंट्सनी हे रेग्युलरली इन्क्लूड करायला हवं. आता सोया चंक्स तुम्ही कसे खावेत? वेल, पुलाव बनवताना तुम्ही सोया चंक्स भातामध्ये ऍड करू शकता किंवा सोया चंक्सची भाजी बनवू शकता. खूप जण सोया चंक्सचे पोहे पण बनवतात. असे वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सोया चंक्स तुमच्या डाएटमध्ये घेऊ शकता. डायबेटीस डाएट प्लॅनचा डिटेल व्हिडिओ मी या आधीच चॅनलवरती पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. हे जे मी असे अन्नपदार्थ सांगितले आहेत ते असे आहेत जे तुम्ही नियमितपणे तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करायला हवेत. हे 11 पदार्थ तर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये इन्क्लूड करालच, पण त्यासोबतच तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवरती, एक्सरसाइज, व्यायामावरतीही लक्ष द्यायचं आहे. कमीत कमी 45 ते 60 मिनिटाचा व्यायाम दररोज करायचा आहे आणि 2 जेवणानंतर, दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर पोस्ट मील वॉक म्हणजेच शतपावली ही तुम्हाला करायची आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आय एम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या ओळखीतल्या डायबेटिक पेशंट सोबत ज्यांना या माहितीची गरज आहे, आणि एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.